नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण 1 कप गव्हाचं पीठ वापरून खूप छान असा नाश्त्याचा प्रकार बघतोय. अगदी पाहुणे आले तरीसुद्धा किंवा रोजरोजचे नाश्त्याचे प्रकार किंवा नाश्ते खाऊन कंटाळला असाल तर नक्की हा प्रकार खूपच छान आहे. नक्की ट्राय करू शकता. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण इथे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये. एकाच कपाने मेजरमेंट घेतले बघा. तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता. चवीनुसार मीठ घातलं. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा तीळ घातलेले आहेत. इथे 1 चमचा ओवा घेतलेला होता हातावरती, तो सुद्धा छान असा हातावरती क्रश करून घेतला आणि तो घातलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे आणि इथे घातलेलं आहे थोडंसं म्हणजे 1 चमचा असे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. इथे मोठा चमचा वापरला आहे मी, तर साधारणपणे पोह्याचे 2 चमचे इथे तेल तुम्ही घालायचे आहे. मी इथे मोठा चमचा आहे त्याच्यामुळे 1च चमचा वापरलेला आहे. हे तेल छान असं पिठाला मस्त चोळून घ्यायचं. याच्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो अगदी छान क्रिस्पी मस्त कुरकुरीत बनतो. या पद्धतीनं तेल सगळं छान पद्धतीनं पिठाला चोळून घ्यायचं आहे. मस्त तेल पिठाला चोळून होतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे छान पीठ पाणी घालून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे. इथे आपण आता पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊया. ज्या पद्धतीनं आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी छान मऊसूत मळायचं आहे. जास्त पाणी एकाच वेळी घालू नका, थोडं थोडं करूनच मळून घ्या. आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटी वाजवा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कोणत्याही क्षणी थोडा जरी व्हिडिओ आवडला तरी लाईक करून घ्या. असे छान छान रेसिपी बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे कणिक भिजायला ठेवली आहे. छान असं तेल लावून मस्त भिजवून घेतलेली आहे. आता बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवं घेतलेलं आहे. इथे तुम्ही डाळवं नसेल तर बेसनसुद्धा वापरू शकता. इथे डाळवं मी अर्धा कप छान असं बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि बघा कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. त्याच्यानंतर 1 चमचा इथे मी बडीशेप घातलेली आहे. 1 चमचा इथे जिरे घालायचे आहेत. हे सगळं छान फुललं की त्याच्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली 1 मिरची घातलेली आहे. छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आलं घातलं आहे. हे किसून घेतलेलं आहे, तर 1 इंच आलं किसून घातलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक छान कट करून घेतले होते, ते सुद्धा याच्यामध्ये घालून आपल्याला छान असा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीनं. आता आपल्याला पुढे याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर त्याच्यामध्ये हळद घातली आहे इथे अर्धा चमचा. त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा मिरची पावडर घातली आहे, जी की तिखटवाली असते. त्याच्यानंतर इथे धणा जिरा पावडर 1 चमचा घातली आहे आणि छान चवीसाठी मस्त आमचूर पावडर घातली आहे बघा अर्धा चमचा. मस्त छान मसाले कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचे. मसाले छान मिक्स करून घेतले की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. म्हणजे छान अशी हिरवीगार कोथिंबीर आपल्या या मसाल्यासोबत उठून दिसेल. बघू शकता कोथिंबीर छान दिसते. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे डाळवं आपण वाटून घेतलं होतं तर ते डाळवं याच्यामध्ये घालायचं आहे. अगदी थोडं थोडं करून घाला म्हणजे गाठी होणार नाही आणि आपल्याला मिक्स करण्यासाठी सुद्धा इझी होऊन जाईल. या पद्धतीनं सगळं आपलं हे डाळवं वाटून घेतलेलं ते आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. इथे गॅस अजिबात वाढवायचा नाही. लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळं मिश्रण परतवून घ्यायचं आहे. याच्यातील सगळं मॉइश्चर निघेपर्यंत
अगदी छान असं कोरडं, पूर्णपणे कोरडं होईपर्यंत हे पीठ आणि सगळे मसालेसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे. लक्षात असू दे, आपण पीठ मळतानासुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यानुसारच आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे. आता इथे बघू शकता, या पद्धतीनं हातावरती थोडंसं घेऊन दाखवते मी चमच्यामध्ये. तर या पद्धतीनं बघू शकता छान असं सुकं झालेलं आहे, कोरडं झालं आहे सगळं मिश्रण. हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे काढून घेऊया या पद्धतीनं. इथपर्यंत थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. इथे बघू शकता, हे मिश्रण सगळं आपल्याला या पद्धतीनं थंड करून घ्यायचं आहे. इथे आपलं मिश्रणसुद्धा थंड करायला ठेवलं होतं, ते सुद्धा छान थंड झालेलं आहे. मिश्रण थंडच करून घ्यायचं आहे आपल्याला हे. त्याच्यानंतर इथे सुद्धा कणिकसुद्धा बघू शकता छान मऊ झालेली आहे. इथे जास्त मर्दून घ्यायची काहीच गरज नाही, पण तुम्ही जर घट्ट मळली असेल तर थोडीशी मर्दून घ्या. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे व्हिडिओमध्ये मी दाखवते, या पद्धतीनं याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. तर इथे एकूण बघा 5 गोळे तयार होतात. हे बघा, इथे 5 गोळे तयार झालेले आहेत. आता पुढे काय करायचं ते मी सांगते. थोडंसं हाताला परत तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला पीठ कुठे चिकटणार नाही. आणि आपल्याला, आपण पुरणाचा कसा उंडा बनवून घेतो तसं आपल्याला छान या पद्धतीनं बघा हातावरती कढईचे काठ जे आहेत ते अगदी पातळ करायचे आहेत आणि मधलं जे आवरण आहे ते थोडंसं जाड ठेवायचं आहे, जेणेकरून आपण हे सारण आहे ते सारण याच्यामध्ये भरणार आहोत. तर मध्ये सारण भरल्यामुळे सारणसुद्धा बाहेर येणार नाही किंवा ते फाटणारसुद्धा नाही. या पद्धतीनं इथे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकता, अगदी याच पद्धतीनं सेम जसं पुरण भरतो त्याच पद्धतीनं बघा इथे आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान इथे एक गोळा घेतलेला आहे सारणाचा, तो इथे या पारीमध्ये भरून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला हे सारण अगदी या पारीला चिटकू नये याच्यासाठी वरतून थोडंसं पीठ भुरभुरायचं, म्हणजे अगदी सारणसुद्धा पारीला चिटकत नाही. छान असं बघा या पद्धतीनं आपण पुरण कसं भरतो त्याच पद्धतीनं सारण थोडंसं आतल्या साईडला दाबून वरचे काठ सगळे एक जवळ आणायचे आणि छान असे या पद्धतीने मिटवून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि वरचं जे नाक आहे ते तुम्ही दुमडून घ्यायचं आहे या पद्धतीनं, म्हणजे आपलं इथे आपण कचोरी बनवतोय तर ही कचोरी तेलामध्ये फुटू नये यासाठी अगदी छान पूर्णपणे काठ वगैरे अगदी छान मिटवून घ्यायचे, जेणेकरून तेलामध्ये फुटणार नाही. हा पदार्थ नक्की तुम्ही ट्राय करू शकता, खूपच छान होतो चवीला. याच्यामध्ये आमचूर पावडर घातली आहे, बडीशेप घातली आहे आणि बऱ्यापैकी आपण खूप सारे मसालेसुद्धा घातलेले आहेत. तर आणि नक्कीच एकदा या फुटाण्याच्या डाळीचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे सारण, खूपच अप्रतिम लागते ही कचोरी. नक्की तुम्ही बनवून बघा. आणि पाहुणे वगैरे जरी आले तरीसुद्धा आपण या पद्धतीनं, रोज रोज तेच नाश्ते खाऊन कंटाळ येतो, तर त्यावेळी किंवा हळदी कुंकू असेल, पार्टीच्या वेळी असेल, तुम्ही हे नक्की कचोरी बनवू शकता. तर आता या पद्धतीनं आपण एक कचोरी बनवून ठेवलेली आहे. आता दुसरीसुद्धा तुम्हाला दाखवते मी. सेम याच पद्धतीनं आपल्याला तीसुद्धा बनवून घ्यायची आहे. थोडंसं सारण घालून वरतून थोडंसं पीठ भुरभुरायचं, म्हणजे आपलं हे सारण अगदी पारीला चिटकतसुद्धा नाही. आणि वरचं नाक बघा या पद्धतीनं एका जागी गोळा करून ते दुमडवून घ्यायचं या पद्धतीनं आणि थोडीशी हातावरती प्रेस करायची, दाबून घ्यायची. अगदी गोलाकार छान, अगदी मस्त, कुठेही हवा भरली नाही पाहिजे, अगदी छान असं मस्त दाबून घ्यायची, म्हणजे तेलामध्ये बिलकुलसुद्धा सुटत नाही. या पद्धतीनं आपण सगळी कचोरी, या 5च्या 5 कचोऱ्या बनवून घेऊया. इथे बघू शकता
5ही कचोऱ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. अगदी परफेक्ट सारण तयार झालं होतं आणि गोळेसुद्धा अगदी छान 5 तयार झाले होते. इथे बघा कढईमध्ये तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं आहे. जेव्हा आपण कचोरी तेलामध्ये टाकणार आहे तेव्हा आपल्याला गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे. इथे अजिबात गॅस वाढवायचा नाही. लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही कचोरी अगदी शेवटपर्यंत तळून घ्यायची आहे. आपल्याला लो फ्लेमवरती जर ठेवलं तर तेल पिऊ शकते जास्त आणि हाय फ्लेमवरती जर ठेवली तर अगदी बघू शकता कलर पटकन येऊ शकतो आणि आतून किंवा वरचं जे आवरण आहे ते खाताना पिठासारखं लागू शकतं. यासाठी आपल्याला इथे अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती छान आपली कचोरी बनवून घ्यायची आहे. अगदी या पद्धतीनं 5 ते 6 मिनटं छान लागतात, पण मस्त अगदी कलर छान आला की मगच आपल्याला काढून घ्यायची आहे. थोडासा टाईम लागतो. मी एकच पहिली कचोरी टाकली होती. आता दुसरीसुद्धा तुम्हाला या पद्धतीनंच दाखवते. ही सुद्धा सेम या पद्धतीनंच आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती सगळी कचोरी आपली बनवून घ्यायची आहे. लगेच चमचा लावायचं नाही. आपल्याला थोड्या वेळाने चमचा लावायचा जेव्हा कडक आवरण होतं तेव्हा. आता हे सुद्धा बघा छान कलर आलेला आहे. ही सुद्धा मस्त क्रिस्पी झाली आहे. वरतून छान क्रिस्पी झाली आहे आणि आतून मस्त सारणसुद्धा कुठेही तेलामध्ये सारणसुद्धा सुटलेलं नाही. आता या पद्धतीनंच आपण सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊया, तळून घेऊयात. बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि इथे आपल्या सगळ्या कचोरे तयार झालेल्या आहेत. इथे तुम्ही आंबट चटणीसोबत किंवा गोड चटणीसोबत खाऊ शकता. इथे केचपसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतात. खूप छान हा नाश्ता तयार होतो. सगळ्यांच्या आवडीचा तयार होतो. नक्की पाहुणे मंडळी वगैरे यांना सगळ्यांना हा नाश्ता आवडेल याची मला गॅरंटी आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा. वरतूनसुद्धा खूप छान क्रिस्पी झालेला आहे. आवाजसुद्धा तुम्ही ऐकला. आतूनसुद्धा एक इथे मी तोडूनसुद्धा दाखवते. छान अगदी सारणसुद्धा भरभरून भरलेलं आहे. हे सारण एवढं छान चवीला झालं आहे. आतमध्ये कुठेही मॉइश्चर नाही आहे सारणामध्ये सुद्धा आणि वरचं आवरणसुद्धा तुम्ही बघू शकता. खूप छान अगदी मस्त ही कचोरी तयार झालेली आहे. बाहेरून कचोरी विकत आणण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि छान या पद्धतीनं नक्कीच तुम्ही बनवून ट्राय करू शकता. मुलांनासुद्धा खूप आवडणारी, मोठ्यांनासुद्धा सगळ्यांच्या आवडीची ही रेसिपी तयार होते. नक्की या पद्धतीनं बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.